कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय 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 राम कृष्ण हरे सुंदर ते ध्यान उभे विठे ते धान उभे विठे सुंदर ते ध्यान उभे विठे बरी ते धान उभे विठे कठावरी ठेवोनिया कटावरी ठेवोनिया ठेवोनिया सुंदर ते ध्यान उभे विठे बरी ते धान उभे विठे बरी धरते ध्यान उभे विठे बरी धान उभे विठे बरी कठावरी ठेवोनिया वरी ठेवोनिया कटकटावरी मकर कुंडले तपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठिक वस्तु भ्रमणी विराजित शुभमणी विराजित कंठिक शुभमणी विराजित तुळसीहार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसीहार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची औरे धार निरंतर हेची धान औरे निरंतर हेची धान कामरी माझे हेची सर्व सुगाने माझेची सर्व सुख कामरी माझे हेची सर्व सुगाने माझेची सर्व सुख पायसी मुख आवडी पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसीहार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर निरंतर हेची धार औडे निरंतर हेची धान औडे निरंतर हेची धान राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय हरे जय राम कृष्ण काय सांगू मी संताचे उपकार काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू मी
संताचे उपकार काय सांगू मी आता संताचे उपकार मज निरंतर जागवीती मद निरंतर जागवीती हे मज निरंतर जागवीती मद निरंतर जागवीती काय द्यावे त्यासी भावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उतराय ठेवी तू हा पायी जीव थोडा देवी तो आपाई जीव थोडा ठेवी तो हा पायी जीव थोडा ठेवे तो आपाई जीव थोडा काय द्यावे त्यासी भावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उतराय काय द्यावे त्यासी भावे उतराय सहज बोलनी हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश सहज बोलनी हित उपदेश सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवीती करोनी जायास शिकवीते करुणी सायास शिकवीती करोनी जायास शिकवीते काय द्यावे त्यासी भावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उतराय काय द्यावे त्यासी भावे उतराय तुका म्हणे वच धेनु वेचिती तुका म्हणे वत्स धेनु येचाची तुका म्हणे वच धेनु एक कीर्ती तुका म्हणे वत्स धेनु येचाची तैसे मज येती सांभाळीत तैसे मज येती सांभाळीत तैसे मज येती सांभाळीत तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासी भावे उतराई काय द्यावे त्यासी भावे उतराई काय द्यावे त्यांची भावे उतराय काय द्यावे त्यांची भावे उतराय ठेवी दुहा पायी जीव थोडा देवी तो आपाई जीव थोडा ठेवी तो हा पायी जीव थोडा ठेवी तो आपाई जीव थोडा हे काय
रखुमाई विठोबा 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 रखुमाई कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रखुमाई 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 विठोबा रखुमाई विठोबा हरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार आता संतांचे उपकार सांगू काय सांगू आता संतांचे उपकार 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 मज निरंतर जागवी मज निरंतर जागवी काय द्यावे त्यासी व्हावे उतराई काय द्यावे त्यासी व्हावे उतराई मज निरंतर दाखविशी मज निरंतर दाखविशी काय द्यावे आशी व्हावे उतराई काय द्यावे आशी व्हावे उतराई काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता
संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागवी मज निरंतर जागवी काय जावे त्याचे व्हावे उतराई काय जावे त्याचे व्हावे उतराई मज निरंतर दाखवी मज निरंतर दाखवी काय जावे आसी पावे उतराई काय जावे आसी पावे उतराई देविता पायी जीव थोडा जीव थोडा ठेवितो पाय जीव काय जावे त्याचे व्हावे उतराई काय जावे त्याचे व्हावे उतराई ठेवितो पाय जीव थोडा ठेवितो ठेवितो पाय जीव थोडा ठेवितो पाय जीव थोडा काय जावे त्याचे व्हावे उतराई काय जावे त्याचे व्हावे उतराई हरी काय सांगू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावे त्यासी भावी उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश
सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावे त्यासी भावी उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती तैसे मज येती सांभाळीत काय द्यावे त्यासी भावी उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा ओम नमोजी आध्या वेद प्रतिपाध्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवघारी जोजी जयांचे केलिया स्मरण होय सखल विद्येचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता हरी काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती प्रस्तुत भगवत चिंतना करता निवडलेला अभंग श्रीमान श्री जगद्गुरु जगतवंदनीय संतश्रेष्ठ तुकोबारायांचा हा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला आणि संतांच्या उपकाराचं वर्णन करणारा हा अभंग आहे. दादा पूर्णपणे इको काढा आणि मस्तपैकी जरा स्पष्ट आवाज द्या. हरी हा वा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संत महात्म्यांनी जो काही आमच्यावर उपकार केलेला आहे त्या उपकाराचं वर्णन या अभंगामध्ये सांगतात. बघा या अभंगामध्ये तसं शब्दशः जर अर्थ पाहायला गेला तर तुकोबाराय या अभंगामध्ये काय सांगू मिया संतांचे उपकार मज निरंतर जागविती. पहिला जर शब्द वेदांताच्या दृष्टिकोनानं थोडासा विचार करायला गेला तर जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये काय हा शब्द वापरतात. आता संत परंपरेची थोडीशी अभंगावली आपण बघितली तर काय हा शब्द वेगवेगळ्या दृष्टिकोनानं वापरलाय. त्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी मनाला उद्देशून काय हा शब्द वापरला. काय काय करीतो सिया मना म्हणजे मनाला उद्देशून काय हा शब्द वापरला. काही ठिकाणी ज्ञानोबारायांच्या ख्यातीचं वर्णन करण्याकरता काय हा शब्द वापरला. काय सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती वेदमैशामुखी बोलविली. पण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय संत महात्म्यांच्या विषयी जो काही स्वतःला आलेला अनुभव आहे तो अनुभव या अभंगामध्ये सांगतात. वेदांताच्या परिभाषेमध्ये बोलायला गेलं तर उपकाराच्या 2 परिभाषा पडतात. एक कृतज्ञ भाव आहे आणि दुसरा भाव आहे तो कृतज्ञ भाव. जो केलेल्या उपकाराची जाण ठेवतो त्याला कृतज्ञ म्हटलेला आहे आणि जो केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही त्याला काय म्हटलेलं आहे कृतज्ञ. आता काल ज्यांचं कीर्तन झालं शास्त्री महाराजांचं बरोबर आहे ना. आता खरं सांगू का त्यांच्याच हाताखाली शिकलेला मुलगा मी आणि खरं वारकरी संप्रदायामध्ये असं म्हणतात की सूर्यासमोर खरं तर काजव्यानं चमकू नये. जे काल होतं ते खरं सूर्य होतं. आता मला माहिती नाही कालची जेवढी ज्ञानाची पूर्तता तुमच्यासमोर होईल तेवढी माझ्याकडून पूर्तता होईल याची मी शाश्वती देऊ शकत नाही. पण श्रीगुरूंच्या कृपाशीर्वादानं जे काही तत्वदर्शी तुमच्यासमोर मांडायचं आहे ते अगदी तात्विक रूपानं तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. बघा जो केलेल्या उपकाराची जाण ठेवतो त्याला कृतज्ञ म्हटलेला आहे आणि जो केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही त्याला कृतज्ञ म्हटलेला आहे. मी नाही बोलत शास्त्र बोलतं. जो केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही ना त्याला शास्त्रामध्ये महापाप दिलेलं आहे. बघा महाभारतामध्ये कथा आलेली आहे. अहो आम्ही अन्य पाप करतो. अन्य पाप केल्यानंतर त्या पापाला काही ना काहीतरी प्रायश्चित्त आहे पण कृतज्ञाला मात्र प्रायश्चित्त वेदांतामध्ये सांगितलंय. कृतज्ञो नास्ते निष्कृतः म्हणजे जो कृतज्ञ माणूस आहे जो केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही अशा कृतज्ञ माणसाचं मेलेलं मांस सुद्धा नरभक्षक राक्षस खात नाही इतका तो महापापी आहे. बघा मी थोडंसं आता तुमच्यापर्यंत माझा आवाज पोचतोय की नाही माहिती पण मागच्या वेळेला पण माझं कीर्तन आतमध्येच झालं होतं. त्यावेळेला सुद्धा पाऊसच पडला होता आणि ह्या वेळेला सुद्धा पाऊसच पडला म्हणजे पावसानं काही माझी पाठ सोडलेली नाही बरं का. हा असो मला थोडा यायला विलंब झाला. एक आनंदाची बातमी तुमच्याकरता सांगून जातो की आता थोड्याच दिवसामध्ये सोनी मराठी चॅनेलवर एक कार्यक्रम प्रस्थापित होतोय म्हणजे 1 तारखेपासून झालाय सुरू. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार आणि त्याच्यामध्ये दुसऱ्या भागामध्ये माझी प्रवेश प्रक्रिया उत्कृष्ट अशी पार पडून मी दुसऱ्या फेरीमध्ये गेलोय. आज ती लोक शूटिंग करण्याकरता आले होते. टाळ्या वाजवू नका. ती सगळी सोनी मराठीची टीम शूटिंग करण्याकरता आली होती आणि ते पूर्ण घराचं वगैरे शूटिंग करत होत्या. त्याच्यामुळे मला यायला अर्धा तास वेळ झाला. मी पहिल्यांदा तुमची शतशः माफी मागतो. बघा केलेल्या उपकाराची जाण ठेवणं याला कृतज्ञ म्हणतात आणि जो केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात. कृतज्ञ माणसाच्या पापाला काय प्रायश्चित्त दिलेलं आहे हो. बघा महाभारतामध्ये कथा आलेली आहे. एक राजहंस नावाचा पक्षी आहे. तो जंगलामध्ये राहत होता. तो ब्रह्ममुहूर्तावर उठायचा. आता ब्रह्ममुहूर्त म्हणजे सांगू का 4 वाजल्यापासून तो पहाटे 5 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंतचा जो काळ आहे ना त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. किती लोक उठतात हो
उठतात ना? बरेचसे लोक या ब्रह्ममुहूर्तावर उठतात, स्नान संध्या करतात, नवे नवे देवाचं चिंतनही करतात. एक राजहंस नावाचा पक्षी आहे, तो ब्रह्ममुहूर्तावर उठायचा, सत्य लोकामध्ये जायचा आणि सत्य लोकामध्ये गेल्यानंतर ब्रह्मदेवाकडून ब्रह्मज्ञान ग्रहण करायचा आणि ब्रह्मज्ञान ग्रहण करून तो पृथ्वी तलावर आल्यानंतर ज्या जंगलामध्ये राहत होता त्या जंगलाचा राजा जो होता ना, त्या राजाला जाऊन हे ब्रह्मज्ञान सांगायचा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? बाय काय झोपायला लागले का काय? नाही ना? नाहीतर असं वाटायला नको मी अगदी चिंतन थोडंसं वर्ण मांडायचं आणि तुम्ही डुलका लागायला नको. जाधव महाराज, आता ही सगळी परिचयाची मंडळी येतो. मी परवा म्हणजे आनंदानं हा आवर्जून सिद्धांत सांगतो. मुदाळे महाराज, बेळगावच्या बाजूला खानापूर म्हणून गाव आहे, तुमच्या परिचयाची सगळी गावं आहेत ती. त्या गावामध्ये माझं कीर्तन होतंय. 2 वर्षापूर्वी तिथं कीर्तन झालं. आता तिथं घडलेली परंपरा सांगू का? महाराजाचं कीर्तन झाल्यानंतर तिथं महाराजाचं दर्शन घेतात. तुमच्या गावाकडे घेतात ना? हा, तिथंही सुद्धा तशीच परंपरा होती. माझं कीर्तन संपलं, मला व्यासपीठावर बसवलं, सगळे लोक यायला लागले आणि माझ्या पायाचं दर्शन घ्यायला लागले. पण तिथं एक परंपरा आहे, महाराष्ट्रामध्ये ही परंपरा आहे की नाही मला माहिती नाही, पण तिथं मात्र कर्नाटकामध्ये परंपरा आहे की महाराजाचं दर्शन घेत असताना दर्शनाला येणारे सगळे साधक वर्ग महाराजाच्या पायावर 10 रुपये किंवा 20 रुपये ठेवत होते. तुम्ही ठेवा म्हणून बोलत नाही बरं का? हा, नाहीतर असं वाटायला नको महाराज पाकिट घेतोय आणि परत 5-10 रुपयाची अपेक्षा करतोय असं म्हणायला नको. सगळे यायला लागले. कुणी पायावर 5 रुपये ठेवतं, कुणी 10 रुपये ठेवतं, कुणी 20 रुपये ठेवतं, कुणी 40 रुपये ठेवतं, कुणी 50 रुपये ठेवतं. पण तिथं एक विलक्षण घटना काय घडली माहितीये का? एक म्हातारी बाई तरा धावत आली आणि माझ्या पायावर 500 रुपयाची नोट ठेवली. हांडे महाराज, मला त्यावेळेला एकच अभंग आठवला, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. खरं सांगाव, महाराजाला 500 रुपयाची नोट बघितल्यानंतर किती आनंद होईल. मी एवढाच विचार केला, त्या संयोजक मंडळींनी मला पाकिट दिलं नसलं तरी चालेल, पण मी 500 रुपयावर घरी जाऊ शकतो. त्या आजीकडून 500 रुपये घेतले. माझ्या आईसारखी होती, आजीसारखी होती, म्हणून तिच्या हाताला हात धरला आणि विचारलं, आई, सगळे 10 रुपये देतात, 20 रुपये देतात, तू बरं 500 रुपयाची नोट का दिली? का दिल्यानंतर त्या आईनं काय उत्तर दिलं माहितीये का? अरे बुवा म्हणायला लागले, एवढे दवाखाने फिरले, मुंबईला गेलो, गोव्याला गेलो, पुण्याला गेलो, मिरजला गेलो, सगळे दवाखाने केले, पण गुण आला नाही. तुझ्या कीर्तनात बसलो, डुलका लागला, ते शेवटी सुटले म्हणायला लागले, म्हणून 500 रुपयाची नोट दिली. आता तुम्हाला डुलका लागावा याच्या करता नाही बरं का? आनंद वाटला हो सगळ्यांचे चेहरे असा हसरे बघितल्यानंतर. आता काय हरकत नाही, रात्री 1 वाजूपर्यंत तुम्हाला सोडणार नाही बरं का आता. हा, चला मी मूळ मुद्द्यावर येतो. कृतज्ञ माणसाच्या पापाला शास्त्रामध्ये प्रायश्चित्त नाही आहे. मी परत दृष्टांतावर येतो. तो राजहंस पक्षी ब्रह्मलोकामध्ये जायचा, ब्रह्मज्ञान ग्रहण करायचा आणि ब्रह्मज्ञान ग्रहण करून तो परत पृथ्वी तलावर यायचा आणि ज्या राज्यामध्ये राहत होता त्या राजाला जाऊन ते ब्रह्मज्ञान काय करायचा? सांगायचा. पण एक अशी घटना घडली, ज्या जंगलामध्ये राजहंस पक्षी राहत होता त्या जंगलामध्ये एक शिकारी शिकार करण्याकरता आला. आता हे तत्वज्ञानाचा सिद्धांत आहे, वेदांताचा सिद्धांत आहे, म्हणून उघडपणे तुमच्या समोर बोलून जातो. तो शिकारी शिकार करण्याकरता त्या जंगलामध्ये आला. आता राजहंस पक्षी हा महापुरुष होता. त्यानं त्या शिकाऱ्याला बघितलं आणि म्हणायला लागला, हे बघ, म्हणायला लागले, रात्रीची वेळ आहे, या जंगलामध्ये श्वापद आहेत, नरभक्षक राक्षस आहेत, नवे नवे माणसाला खाणारी राक्षस आहेत. रात्रीच्या वेळेला प्रवास करण्यापेक्षा आजची रात्र तू माझ्याजवळ राहा आणि उद्या सकाळी उठल्यानंतर तू काय कर, तुझ्या शिकार करण्याकरता सूर्योदय झाल्यानंतर तू जा. मला खरं सांगावं, त्या राजहंस पक्षानं त्या शिकाऱ्याचं काही वाईट केलं का? कृतज्ञ भावनेनं अहो महाराज त्याला सांगितलं, रात्रीची वेळ खराब आहे, या जंगलामधून जात असताना एखादा जरी प्राणी तुझ्यावर हल्ला केला तर तुझ्या जीवाला धोका आहे. याच्याकरता त्या राजहंस पक्षानं सांगितलं की बाबा आजची रात्र इथं राहा, म्हणून त्याची राहण्याची सोय केली. अतिथी देवो भव या नात्यानं खाण्याकरता फळं आणली, खाण्याकरता कंदमूळ आणली, पिण्याकरता 3 पानाची द्रोण केली. त्याच्यातून त्या राजहंस पक्षानं सरोवरातलं पाणी घेऊन आला आणि त्या शिकाऱ्याला त्यानं प्यायला दिलं. काय वाईट केलं का हो? पण माणसाची बुद्धी आहे, मल विक्षेप नावाचा दोष त्याच्या अंतकरणामध्ये आहे, त्याच्या बुद्धीमध्ये आहे. त्याला एवढा विचार केला, म्हणायला लागले, राजहंस पक्षानं माझी सगळी सोय केली, मी शिकारी आहे, मी शिकार करण्याकरता आलोय, आता पुढच्या शिकारीला जाण्यापेक्षा आयती शिकार मिळालेले आहे, यालाच मारलं तर? बघा, मला याच्यावर मुद्दा मांडायचा आहे. रात्री मध्यानाच्या वेळेला तो शिकारी उठला आणि जिथं राजहंस पक्षी झोपलेला होता त्याच्याजवळ गेला, त्याचं मुंडकं छाटलं, त्याचे पाय छाटले, त्याचे पंख छाटले, त्याचा मांसाचा गोळा घेतला, 3 दगडाच्या झुलीवर टाकला, त्याला शिजवलं आणि तो मांसाचा गोळा स्वतःच्या झोळीमध्ये घेऊन पुढच्या प्रवासाला निघाला. आता
जो ब्रह्मज्ञान सांगण्याकरता राजहंस पक्षी ज्या राजाजवळ जात होता ना, त्या राजानं ठरवलं, अरे 2 दिवस मी विचार करतोय ब्रह्मज्ञान सांगण्याकरता जो राजहंस पक्षी येत होता त्याला झाले तरी काय. प्रत्येक वेळेला तो माझ्याजवळ येत होता, राजहंस पक्षी ब्रह्मज्ञान सांगायचा, पण 2 दिवस मात्र राजहंस पक्षी ब्रह्मज्ञान सांगण्याकरता आलेला नाही. म्हणून राजानं सेवकांना सांगितलं, जंगलामध्ये जा, ज्या ठिकाणी राजहंस पक्षी राहतो त्या ठिकाणी त्या राजहंस पक्षाची सत्य परिस्थिती काय आहे तेवढी बघून या. सगळे सेवक वर्ग गेले. झोपडीजवळ बघितल्यानंतर राजहंस पक्षाची चोच छाटलेली आहे, पंख छाटलेले आहेत, पाय कापलेले आहेत. हे सगळं अस्ताव्यस्त शरीर बघितल्यानंतर सगळे सेवक आले आणि राजांना सांगितले, राजाजी, जो ब्रह्मज्ञान सांगण्याकरता तुमच्याजवळ जो पक्षी येत होता ना त्याला कुणीतरी मारून टाकलेला आहे. मारून टाकलेला आहे म्हटल्यानंतर राजानं सांगितलं, ज्याने कुणी मारलेला आहे ना तोच फक्त या जंगलामध्ये असेल, त्याचा जाऊन शोध घ्या. सगळ्या जंगलाच्या भोवतीनं सेवकांनी वेढा टाकला आणि त्या शिकाऱ्याला उचललं आणि राजासमोर आणून उभं केलं. राजाने विचारलं, बाबा त्यानं तुझं काय वाईट केलं होतं, खरं सांग. त्यावेळेला त्या शिकाऱ्यानं सांगितलं, महाशय, त्या राजहंस पक्षानं माझं काहीही वाईट केलं नव्हतं. केवळ अतिथी देवो भव या नात्यानं रात्रीची वेळ होती, शिकार करण्याकरता आलो होतो. राजहंस पक्षानं सांगितलं, रात्रीची वेळ आहे, नरभक्षक राक्षस आहेत, धोका आहे, याच्याकरता आजची रात्र इथं राहा आणि उद्या सकाळी तू तुझ्या वाटेला जा. एवढं सगळं केलं, पण शिकारी आहे, शिकार करण्याकरता आलोय म्हणून मध्यानाच्या वेळेला त्या राजहंस पक्षाला मारलो आणि त्याचं मांस घेऊन निघालो. राजानं सांगितलं, केलेल्या उपकाराची जाण नसलेल्या कृतज्ञ माणसाचं शरीर आहे म्हणायला लागले, याची खांडोळी करा. या शिकाऱ्याची काय करा, खांडोळी करा. अरे त्या राजहंस पक्षानं तुझ्यावर उपकार केला आणि त्याला मारलं तू, म्हणून राजानं शिक्षा दिली, याची खांडोळी करा, याचे तुकडे करा आणि कोल्या कुत्र्यांना खायला द्या. ऐका, आता सिद्धांतावर बोलून जातो. कृतज्ञ माणसाचं मांस किती नरभक्षक राक्षसही सुद्धा खात नाही, इतका तो नरदेह पापी आहे. त्याची खांडोळी केली आणि गावच्या वेशीवर कोल्या कुत्र्यांना टाकलं. आता मला सांगा, हुपरीमधलंच उदाहरण घेतो. तुमच्या गावामध्ये जर एखादा प्राणी मेला आणि त्याला गावच्या वेशीवर नेऊन फेकलं तर महाराज 2 दिवसानं फक्त त्याची हाडं दिसतात. हो, सगळे कोले कुत्रे येऊन त्याच्या पूर्ण मांसाचा लचका तोडून खातात महाराज. पण या माणसाचं मांस, या शिकाऱ्याचं मांस महाराज रस्त्याच्या कडेला गावच्या वेशीवर टाकलं, पण कोणीही सुद्धा कोले कुत्रे त्याला मांसाला हात लावत नव्हते. शेवटी त्या मांसाची दुर्गंधी उठली आणि राजानं सांगितलं, जर कोले कुत्रे खात नसतील तर आपल्या जंगलामध्ये माणसांचं मांस खाणारे नरभक्षक राक्षस आहेत, त्यांच्या समोर नेऊन हे काय करा, मांस टाका. मांस उचललं आणि उचलून महाराज जंगलामध्ये नेऊन त्या शिकाऱ्याचं मांस नरभक्षक राक्षसांच्या समोर टाकलं. आता सिद्धांतावर बोलतो, ऐका, नरभक्षक राक्षस सगळे एकत्र जमा झाले. त्यातला एक नरभक्षक राक्षस समोर आला, त्या शिकाऱ्याचं मांस उचललं, नाकाला लावलं आणि जाग्यावर फेकून दिलं. म्हणायला लागले, कृतज्ञ माणसाचं मांस आहे, आम्ही खाणार नाही. म्हणजे जो केलेल्या उपकाराची जाण ठेवत नाही ना त्याचं मांस सुद्धा नरभक्षक राक्षस खात नाही, इतका तो नरदेह पापी आहे. म्हणून तुम्ही महाराज केलेल्या उपकाराची जाण ठेवायची. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये स्वतःचा स्वानुभव सांगतात. मला संत महात्म्यांनी माझ्यावर उपकार केलेला आहे. याच्यामध्ये 3 उपकार केलेले आहेत संत महात्म्यांनी. पहिला उपकार, मज निरंतर जागविती. दुसरा उपकार, करोनी सायास शिकविती. आणि तिसरा उपकार सांगितला, तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती तैसे मज येती सांभारिता. आता पहिल्या उपकारावर आपण चिंतन करूया. मला धावत्या वेगामध्ये जायचंय, 9 वाजूपर्यंत कीर्तन संपवायचंय. बघा, पहिला उपकार जर काय असेल तर तो मज निरंतर जागविती. निरंतर याचा अर्थ ज्याला अंतच नाही असा उपकार म्हणजे निरंतर. आता जागविती म्हणजे काय हो? संत महात्म्याने कोणाला जाग केलं? बुडत हे जन न देखवे डोळा येतो कळवला म्हणून या. अहो, या बुडत चाललेल्या जनाला महाराज, अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेल्या व्यक्तीला, अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेल्या साधकाला जाग करण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते संत महात्म्याने केलेलं आहे. कसं जाग केलं? उठा जागे भारे आता, वरण करा पंढरीनाथा, पंढरीनाथा, भावे चरणी देवा माता, चरणी देवा माता, सुखवी
व्यथा जन्माच्या सुखवी व्यथा जन्माच्या जन्माच्या सुखवी व्यथा जन्माच्या. अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलेल्या साधकाला जीवाला जाग करण्याचं काम जर कोण केलं असेल तर ते संत महात्म्यांनी केलेलं आहे. मातावर्ग पितावर्ग, तुमच्या परिचयाच्या गोष्टी सांगून जातो. ज्यावेळेला भगवंतानं आम्हाला निर्माण केलं, भगवंतानं या पृथ्वी तलावर आम्हाला जन्माला घातलं, जन्माला घातल्यानंतर विशेष कृपा जर कोणावर केली असेल तर ती मनुष्यावर केलेली आहे. काय केली हो विशेष कृपा? दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, तेने तू जोडसी नारायण नासे जीवपन भवरो. आजही थोडस या नारदाच्या गादीवर उघडपणे बोलतो बरं का. हा, थोडस राग येईल तुम्हाला, पण खरं सांगू, मनुष्याला भगवंतानं बुद्धी दिली, पण भगवंतानं बुद्धी देऊन सुद्धा मनुष्याला असं वाटायला लागलं की माझ्यासारखा सर्वश्रेष्ठ प्राणी या पृथ्वी तलावर दुसरा कुठलाही सुद्धा नाही. अहो, त्याचा भ्रम झालाय. तो स्वतःला मी समजू लागला. तो स्वतःच्या देहाला माझं म्हणू लागला. तो स्वतःला मी, माझं, माझे असा प्रत्यय लावू लागला. पण आजही उघडपणे बोलतो बरं का. जरी तुम्हाला सर्वश्रेष्ठ जरी बुद्धी असली तरी आजही वेदांतानं सांगितलंय, शास्त्रानं सांगितलंय की भगवंतानं जसं मनुष्याला सर्वश्रेष्ठ बुद्धी दिली तसं भगवंतानं या पृथ्वी तलावर असे अन्य काही प्राणी जन्माला घातलेले आहेत, ते मनुष्यापेक्षाही सुद्धा काय आहेत? सर्वश्रेष्ठ आहेत. म्हणून मनुष्यानं स्वतःला जास्त शान समजायचं. पहिलं उदाहरण देऊ का? शास्त्री गुरुजी आम्हाला पाठामध्ये सांगतात बरं का. मला खरं सांगा, आज समजा माझं रात्री 12 वाजता कीर्तन संपलं, समजायला सांगितलंय बरं का, पण संपणार नाही त्या वेळेला. समजा आज माझं कीर्तन रात्री 12 वाजता संपलं आणि मी माझ्या गावी निघून गेलो. गावी निघून गेल्यानंतर आज तुमच्याच हुपरी गावामध्ये या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभोवतालच्या कोणाच्या तरी घरामध्ये 10 लाख रुपयाची चोरी झाली. मी काय सांगितलंय? समजायला सांगितलंय. असे का चेहरे करून बघायला लागला? कोणाच्या घरात होणार नाही बरं का. आणि कोणाच्या घरात 10 लाख रुपयाची चोरी झाली तर मला फोन लावू नका, रात्री बोलला होतास म्हणून. फक्त सांगितलं. समजा मला मनुष्याची बुद्धी आणि भगवंतानं या पृथ्वी तलावर जन्माला घातलेल्या सर्वश्रेष्ठ प्राण्यांची बुद्धी याचा समन्वय तुमच्या डोळ्यासमोर मांडायचा आहे. मनुष्य स्वतःला इतका ज्ञानी समजायला लागला ना, इतका अहंकारी समजायला लागला, त्याला वाटायला लागलं की माझ्यासारखा बुद्धिमान प्राणी या पृथ्वी तलावर कोणताही नाही. मी धर्म या विषयावर बोलून जातो. पण भगवंतानं अन्य प्राणी जन्माला घातलेले आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण सांगतो. समजा आज माझं कीर्तन संपलं, 9:30 वाजता संपलं, मी माझ्या गावी प्रसाद घेऊन निघून गेलो आणि तुमच्याच गावामध्ये कोणाच्या तरी एकाच्या घरामध्ये 10 लाख रुपयाची चोरी झाली. चोरी झाल्यानंतर मला थोडंसं उत्तर द्या. पहिल्यांदा तक्रार तुम्ही कोणाजवळ नोंदवताय हो? पोलीस स्टेशनला. इथं जवळपास हुपरी पोलीस स्टेशन आहे, त्याच्यामध्ये तुम्ही जाता आणि तिथं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवता. तक्रार नोंदवल्यानंतर तिथले सगळे लोक, म्हणजे सगळे म्हणण्यापेक्षा तुमच्या भागाला जो विभाग प्रमुख आहे तो विभाग प्रमुख येतो, तुमच्या घराची झडती घेतो, पंचनामा करतो. जेवढा ऐवज चोरीला गेलेला आहे तो चोरीचा ऐवज एका कागदावर लिहितो. कागदावर लिहिल्यानंतर त्या मालकाची झडती घेतो. मालकाची झडती घेतल्यानंतर पंचनामा केल्यानंतर पहिल्यांदा खाली तो पोलीस ऑफिसर सही करतो, घर मालकाची सही होते. आता मला याच्यावर उत्तर द्या. हा सगळा पंचनामा झाल्यानंतर त्या चोराला पकडण्याकरता एका प्राण्याला बोलवावं लागतं. त्याचं उत्तर द्या. मला तरी म्हणत नाही ना. कोणाला बोलवतात? श्वानाला. संतांच्या परिभाषेमध्ये बोलतो, कोणाला बोलवतात? श्वानाला. का बरं श्वानाला बोलवतात हो? का? मनुष्याजवळ बुद्धी नाही आहे? MPSC मधून, UPSC मधून मोठे मोठे IPS अधिकारी झालेले आहेत, मोठे मोठे DYSP आहेत, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहेत, नवे पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत. एवढा सगळा तंत्रज्ञानाचा साठा तुमच्याजवळ असून सुद्धा CCTV कॅमेरे आहेत, बॉम्ब शोधक पथक आहे, एवढा सगळा तंत्रज्ञानाचा साठा असून सुद्धा जर एका चोराला पकडण्याकरता कुत्र्याला बोलावं लागत असेल तर भगवंतानं दिलेली बुद्धी तुमची काय कामाची हो? सिद्धांतावर बोलतोय बरं का. म्हणून मनुष्यानं स्वतःला जास्त शान समजायचं नाही. मनुष्यापेक्षा भगवंतानं सर्वश्रेष्ठ प्राणी या पृथ्वी तलावर जन्माला घातलेले आहेत. दुसरं उदाहरण सांगतो. विभूते महाराज 2018ला घडलेली घटना आहे बरं का. मी 2018ला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराडमधून पासआउट झालो. खोत महाराज. पासआउट झाल्यानंतर मी
गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये बी ब्लॉकमध्ये हॉस्टेलमध्ये आम्ही 3 विद्यार्थी राहत होतो मामा. त्याच्यामध्ये जम्मू काश्मीरचा एक विद्यार्थी होता, त्याच्यानंतर दुसरा विद्यार्थी होता तो अहमदनगरचा, आणि तिसरा विद्यार्थी होता तो म्हणजे कोल्हापूरचा मी. आता तिघांचंही शिक्षण पूर्ण झालं. मला मूळ सिद्धांतावर बोलायचं आहे, म्हणून हा सिद्धांत स्वतःचा स्वानुभव तुमच्या डोळ्यासमोर मांडतो. तिघांचं शिक्षण पूर्ण झालं. तो त्याच्या जम्मू काश्मीरचा मुलगा होता, तो त्याच्या गावाला गेला. अहमदनगरचा मुलगा होता तो मुंबईला जॉबला लागला, आणि मी कोल्हापूरचा होतो तो इचलकरंजीला DKT कॉलेजवर प्रोफेसर म्हणून लागलो. 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जो अहमदनगरचा विद्यार्थी होता, माझा मित्र होता, त्यानं मला फोन केला आणि सांगितलं, ज्ञानेश्वर, मी आणि माझी नवोदित पत्नी आमच्या दोघांचं नियुक्तीपत्र DKT कॉलेजवरून आलेलं आहे, आणि आम्ही दोघे असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करण्याकरता कुठं येतोय? इचलकरंजीला येतोय. आता खरं सांगावं, इचलकरंजीला येतोय म्हटल्यानंतर त्यांच्या जवळचा मित्र कोण आहे? मी आहे. आता त्यावेळेला ज्ञान्या म्हणत होता, आता जरा महाराज म्हणायला लागला बरं का, जरा शाना झाला तो. मी म्हटलं, बाबा कशा करता येतोय सिगडं? आमच्या पोटावर पाय देण्याकरता का? आम्हाला तरी सुखासमाधानानं नोकरी करू दे. नाही म्हणायला लागले, माझ्या बायकोची खूप इच्छा आहे, कोल्हापूरमध्ये राहण्याची खूप इच्छा आहे, म्हणून आम्ही दोघे येतोय. नवोदित लग्न झालं होतं, ते दोघे इचलकरंजीमध्ये आले आणि मला सांगितलं, ज्ञानेश्वर, या इचलकरंजी सिटीमध्ये जर एखादा चांगला 1 BHK फ्लॅट असेल तर आमच्या दोघांच्या करता काय कर बघ. तिथले बरेचसे वारकरी मंडळी होते, त्यांना मी फोन केला आणि सांगितलं, एक 1 BHK फ्लॅट असेल तर बघा. मी पहिल्यांदा मित्राला विचारलं, बाबा याला पैसे भाडे लागतात, तू भाडं देण्याची किती ऐपत आहे? त्यानं सांगितलं, तू ठरवशील तेवढं मी तयार आहे. आता त्याला 1 लाख रुपये पगार होता, ह्याला 1 लाख रुपये पगार होता, म्हणून मी सांगितलं 40,000 रुपये भाडं लागेल. जवाहरनगरमध्ये एका उत्कृष्ट एरियामध्ये अगदी 2 BHK फ्लॅट बघितला. दोघांचंही सगळं साहित्य त्या फ्लॅटमध्ये ठेवलं. सगळं आनंदानं दोघेही राहायला लागले, दोघेही कॉलेजला यायला लागले. पण मला इंग्लिश येत नाही म्हणून तुम्हाला विचारतो, ताई खरं सांगावं, लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला काय म्हणतात हो? कोण म्हटलं? अॅनिव्हर्सरी. बरोबर आहे ना? काय म्हणतात? अॅनिव्हर्सरी. आता लग्नाचा पहिला वाढदिवस होता. माझ्या मित्रानं मला फोन केला आणि मित्रानं सांगितलं, ज्ञानेश्वर, तू आणि तुझी पत्नी तुम्ही दोघेही सुद्धा आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला यायचं. आता यायचं म्हटल्यानंतर काहीतरी घेऊन गेलं पाहिजे की नाही हो? मी माझ्या बायकोला विचारलं, बया तिला काय घेऊन गेलं पाहिजे? तिनं सांगितलं, तुम्ही दादांना पॅन्ट पीस शर्ट पीस घ्या, मी मात्र ताईंना पैठणची साडी घेते. आता तुझे पैसे तू कर म्हटलं, तुला काय करायचं ते. दोघांचे पैसे एकत्र केले, दोघांचं प्रेझेंट एकत्र केलं, त्याच्यावर सुंदर असा रंगीबिरंगी कागद लावला. माझं नाव घालायला विसरलो पण तिचं नाव घातलो. घेतलं दोघांचं साहित्य आणि आम्ही लग्नाच्या वाढदिवसाला गेलो. सिद्धांतावर बोलतोय, मला विषय रंगवायचा नाही किंवा बाहेर फेकायचं नाहीये. गेलो लग्नाच्या वाढदिवसाला, केक कापला. केक कापल्यानंतर सुंदर असं भोजन झालं. पण माझ्या बायकोनं एक प्रश्नचिन्ह निर्माण केला, ताई लग्नाचा वाढदिवस झाला, नवऱ्यानं काही दिलंय की नाही? कशाला ख्याट काढायची गरज होती का? खरं सांगावं, हे काय बोलायची गरज होती का? आता त्यांचा तो दोघांचा पर्सनल प्रॉब्लेम आहे, ते दोघे बघून घेतील. तरी सुद्धा माझ्या पत्नीनं सांगितलं, ताई नवऱ्यानं काय गिफ्ट दिलं? गिफ्ट दिलं म्हटल्यानंतर माझा मित्र आतमध्ये गेला. एवढीशी टोपली होती, त्या टोपलीला रंगीबिरंगी कागद लावला होता. ती टोपली घेतली, समोर बायकोच्या आला, बायकोच्या हातामध्ये टोपली दिली, दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवले आणि बायकोला सांगितलं, प्रिये, 1 वर्ष माझ्याबरोबर सुखाचा संसार केल्याबद्दल लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता दिलंय म्हणून माझ्या बायकोनं तरी गप्प बसावं की नाही हो? माझ्या बायकोनं सांगितलं, काय दिलंय ताई ते बघा. उघडलं. आता सिद्धांतावर बोलतो, ऐका, मला विनोद म्हणून तुमच्या डोळ्यासमोर मांडायचं नाही. ज्या वेळेला ते प्रेझेंट पाकिट, ती टोपली उघडल्यानंतर त्याच्यातून एवढंसं पांढरं मांजर बाहेर आलं. ताई, इथं बऱ्याचशा माझ्या आई बसलेल्या आहेत. आई, खरं सांगायचं, ज्या वेळेला तुमचं लग्न झालं, एक 50 वर्षापूर्वीचा काळ आपण विचार करूया. ज्या वेळेला तुमचं लग्न झालं त्यावेळेला तुमच्या लग्नामध्ये पहिल्या वाढदिवसाला तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला काय भेटवस्तू दिली होती हो? ताई म्हणतात, माझं लग्नाचा वाढदिवसच केला नाही. म्हणजे पूर्वीच्या वेळेला लग्नाचा वाढदिवस साजरा केला जात. मी माझ्या आजीला सुद्धा हेच विचारलं, आई तुझ्या लग्नाच्या वाढदिवसाला माझ्या आजोबांनी म्हणजे माझ्या म्हाताऱ्यानं तुला काय गिफ्ट दिलं होतं? माझी आई म्हणायला लागली, काय मेला गिफ्ट देतोय, फोडणीचा भात मलाच करायला लावला. म्हणजे त्यावेळेला लग्नाच्या वाढदिवसाला काय देणं चालत नव्हतं. भाऊ, वाढदिवसच साजरा केला जात नव्हता. पण त्या मित्रानं लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला
पांढरं मांजर गिफ्ट दिलं, पण पत्नी धर्म आहे. आज स्त्रिया माझ्या समोर बसलेल्या आहेत, माझ्या आई बहिणी समोर आहेत, म्हणून मी हात जोडून विनंती करतो, पतीची लाज राखणं हे खरं कर्तव्य कोणाचं आहे हो? पत्नीचं आहे. म्हणून पतीनं आपल्याला दिलेली वस्तू स्वतः तिनं मान्य केली. पतीचं प्रेम असेल त्या मुख्या प्राण्यांवर, तिला मुख्या प्राणी आवडत असतील म्हणून त्यानं दिला असेल म्हणून त्या पत्नीनं मान्य केलं आणि त्या मांजराचा तिनं काय केला? सांभाळ करू लागली. पण स्त्री वर्ग समोर बसलाय म्हणून बोलतो, मांजराचा आणि स्त्रियांचा दोघांचा ऋणानुबंध काय आहे ते तुम्हाला सुद्धा माहिती आहे. हा, मालकीनबाई घराच्या बाहेर गेल्यानंतर भांड्यात असलेल्या दुधावर ताव मारणं हा कोणाचा धर्म आहे? मांजराचा आहे. अहो, हे दोघे कामावर जाऊ लागले. आता मूळ सिद्धांत आहे का? कामावर जाऊ लागले. कामावर गेल्यानंतर ते मांजर घरामध्ये असलेल्या अन्नधान्याची नासाडी करू लागलं. अन्नधान्याची नासाडी तर करूच लागलं, नव्हे नव्हे कोच फाडू लागलं. इतकी वाईट अवस्था करून टाकली त्या 2 BHK फ्लॅटची. शेवटी स्त्रीच्या रागाला मर्यादा आहे म्हणून त्या स्त्रीनं सांगितलं, मालक 2 महिनेपर्यंत या मांजराचं कारस्थान बघितलं. मालक, मला नाही आवडत हो मांजर. एखादी साडी दिली असती तर मी माझ्या स्टाफरूम मध्ये घालून मिरवले असते. एखादा मोबाईल दिला असता तर मी वापर तरी केला असता. साहेब, हे मांजर दिलंय, याचं काय करू हो? याला कुठंतरी न्या आणि फेकून द्या. साहेबानं सांगितलं, म्हणजे माझ्या मित्रानं सांगितलं, गप गुमान बसायचं. गप गुमान बसायचं म्हटल्यानंतर त्या ताई साहेबांनी सांगितलं, मांजर जर घरात राहिलं तर मी माझ्या माहेरी चालले. मला फोन केला आणि सांगितलं, ज्ञानेश्वर महाराज कुठल्याही परिस्थितीत आमच्या घरामध्ये या. घरामध्ये गेल्यानंतर त्या स्त्रीनं त्या ताईनं सांगितलं, साहेब या मांजराला उचला आणि कुठंतरी फेकून या. त्यांची समजूत काढा. तुमच्या मित्राची समजूत काढा. मी त्याच्याजवळ गेलो आणि सांगितलो, सुखाचा संसार व्हायचा असेल तर मांजराला फेकून द्यावं. मांजराला घेतलं. मांजराला घेतल्यानंतर माझा मित्र म्हणायला लागला, ज्ञानोबा इथं जवळपास कुठं डोंगर आहे का रे? डोंगर आहे का म्हटल्यानंतर मी एवढंच सांगितलं, ज्योतिबाच्या डोंगराशिवाय आमच्याकडे डोंगर नाही. ते मांजर घेतलं, पिशवीमध्ये घातलं. त्या पिशवीचा दोर आवळला. गाडीमध्ये बसलो 4 व्हीलर. ज्योतिबाच्या डोंगरावर गेलो. केदारनाथाचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन माघारी फिरलो. आता मूळ सिद्धांत आहे का? माघारी फिरल्यानंतर त्या ज्योतिबाच्या कटड्यावर आमची गाडी लावली. मांजराची पिशवी घेतली आणि आहे तशी डोंगरावरून खाली फेकून दिली. ऐका, फेकून दिली. फेकून दिल्यानंतर आम्ही गाडीमध्ये बसलो. इचलकरंजीला घरापर्यंत यायच्या आत मांजर घरात. कधी झालंय का हो? झालंय का? हा प्रयोग करून बघायचा बरं का. विज्ञानाचा प्रयोग आहे. त्या मांजराला, तुमच्या घरामध्ये जर तुम्ही मांजर पाहिला असाल ना, त्या मांजराला घ्यायचं आणि पार कुठंतरी लांब तिकडे फेकून यायचं. 2 दिवसानं का होईना ते मांजर तुमच्या घरापर्यंत येतं म्हणजे येतं. आज तत्वदर्शी या दृष्टिकोनानं बोलतो, जर एका मुक्या प्राण्याला एखाद्या अचूक ठिकाणापर्यंत येण्याकरता जर भगवंतानं त्याला प्रमेय दिला असेल तर विचार करा, माझ्यासारखा इंजिनियर झालेल्या मुलाला आज तुमच्या हुपरी गावापर्यंत येण्याकरता मला मोबाईलला लोकेशन लावावं लागतं. विचार करा बरं का. आज आम्हाला बऱ्याचशा प्रांतामध्ये फिरावं लागतं, बऱ्याचशा गावामध्ये फिरायला लागतं. काही गावांची नावही सुद्धा माहिती नाही. त्या ठिकाणी जाण्याकरता आम्हाला लोकेशनचा वापर करावा लागतो. विचार करा, आज विज्ञान तंत्रज्ञान एवढं मोठं झालंय की मोबाईलवर लोकेशन लावलं की तिथपर्यंत जाऊ शकतो. पण विचार करा, भगवंतानं मांजराला कसलं ज्ञान दिले? कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये नेऊन सोडा. अचूकपणे जागेवर येण्याचं कर्म जर कोण करत असेल तर मांजर करतं. मग विचार करा, भगवंतानं दिलेली बुद्धी तुमची काय कामाची? पण आता मात्र मूळ वेदांतावर बोलतो, जरी भगवंतानं मनुष्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ प्राणी जन्माला घातलेले असले, पण आता मात्र कान धरून बोलतो, भगवंताची भक्ती करण्याचं ज्ञान मात्र त्यांच्याजवळ नाही. पशुकाय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोगती. पशूंना काय माहिती आहे? पाप माहिती आहे की पुण्य माहिती आहे? माझ्या आई समोर बसलेत म्हणून बोलतो, जर त्या श्वानाला दगडाचा देव कळाला असता तर त्यानं त्याच्यावर लघुशंका केली नसती बरं का. हे त्याचं पाप आहे. हे त्यातलं खरं तत्व आहे. म्हणून भगवंतानं धर्मानं राहण्याकरता केलेल्या संतांचे उपकार मानण्याकरता हा नरदेह दिलेला आहे. आणि या नरदेहाचा वापर करण्याकरता जर मनुष्याला खरं जर कर्तव्य काय दिलं असेल तर संत महात्म्यांनी, साधू पुरुषांनी जो काही आमच्यावर उपकार केला त्या उपकाराचं कृतज्ञ भावना अंतकरणामध्ये ठेवणं हा खरा पहिला पुरुषार्थ आहे. म्हणून प्रत्येक जीवानं आमच्यावर संत महात्म्यांनी कुठंतरी उपकार केलेला आहे. महाराज खरं सांगा, मी प्रत्येक वर्षी आल्यानंतर बोलतो, जवळजवळ खोत महाराज हे 3रं वर्ष असेल माझं. 3 वर्ष मी नेहमीप्रमाणे कीर्तना करता येतो. आज खरं सांगावं, मी प्रत्येक वर्षी तुमच्या गावामध्ये आल्यानंतर एक शब्द बोलतो, किती लोकांनी ज्ञानेश्वरी घेतली सांगा?
हा, खरं सांगा. मी मागच्या वेळेला सुद्धा आलो आणि सांगितलं किती लोकांच्या घरामध्ये ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे. किती लोक सकाळी उठल्यानंतर ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतल्या नवे एक ओवी वाचतात. हो नाही महाराज, आम्ही सुद्धा संतांच्या उपकारावर अपकार करणारी जातच आहे. आज ज्ञानोबरायांनी आमच्यावर उपकार केला, संत जगद्गुरु तुकोबारायांनी आमच्यावर उपकार केला, अन्य साधू महात्म्यांनी उपकार केला. आणि एवढा उपकार जर आमच्यावर करून सुद्धा जर संत वाङ्मय आपण मन लावून जर वाचत नसेल तर विचार करा आम्ही जन्माला येऊन केलंय तरी काय. संत महात्म्यांनी आमच्यावर उपकार केला आहे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय सांगू मिया संतांचे उपकार मज निरंतर जागविती. आम्हाला जाग केलं म्हणजे आम्ही अज्ञानाच्या निद्रेमध्ये झोपलो होतो म्हणून आम्हाला जाग केलं. आता का जाग केलं, कशा करता जाग केलं, कोणाला जाग केलं याच्यावर मला चिंतन मांडायचं नाही. पण जाग केलं म्हणजे ती जाग होती, ती निद्रा होती म्हणजे अज्ञानाची. दुसरा उपकार केला संत महात्म्याने, सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. आता दुसरा जो उपकार आहे ना तो मला मधल्या चालीनंतर मांडायचा आहे. सुंदर अशी मधली चाल घेऊया, त्याच्यानंतर विठोबा रुक्माईचं सुंदर असं भजन करूया आणि मग राहिलेलं चिंतन 12 वाजूपर्यंत संपवलं तरी चालेल मला. म्हणा मधली चाल म्हणा. काय सांगू आता संतांचे उपकार, 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 काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविते, 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 मज निरंतर जागविते. काय द्यावे असे व्हावे उतराये, काय द्यावे असे व्हावे उतराये, काय द्यावे असे व्हावे उतराये, काय द्यावे असे भावे उतराये. निरंतर जागविते, मज निरंतर जागविते, मज निरंतर मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. काय द्यावे आजी वाले उतराई, काय द्यावे आजी वाले उतराई, काय द्यावे आजी वाले उतराई, काय द्यावे आजी वाले उतराई. जीव थोडा, जीव थोडा,
देव थोडा देवे तो हा पाये देव थोडा देवे तो हा पाये देव थोडा काय द्यावे यासी भावे उतराये 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 देवी तो पायी जीव थोडा 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 काय जावे या जीवावे उतराई 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 विठोपार कुमाई गोपार कुमारी विठोपार कुमाई जय विठोपार कुमाई गाडी वाजवा हा जय विठोपार कुमाई गोपार कुमार जय विठोपार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार हरी कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमार 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 विठोबार हरी जय विठोबार कुमार विठोबार हरी कवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय विठोबार कुमार विठोबार हरी जय विठोबार कुमार हरी विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार विठोबार कुमार विठोबार हरी जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम काय सांगू मिया संतांचे उपकार मज निर्विती काय द्यावे त्यासी भावी उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती काय द्यावे त्यासी भावी उतराई ठेवितो हा पायी जीव थोडा जगद्गुरु तुकोबारांनी पहिला उपकार सांगितला मज निरंतर जागविती संत महात्म्याने आमच्यावर जो काही दुसरा उपकार केलेला आहे संत सहज बोलून शिकवतात आणि सायास करून आपल्याला काय करतात जाग करण्याचं कर्तव्य जर कोण करत असेल तर संत करतात माता माऊली माझ्याकडे जास्त वेळ नाही आहे पण या तिसऱ्या चरणाचा भावार्थ मी ज्ञानोबारांच्या चरित्रकथेमध्ये आलेला एक संदर्भ तुमच्या डोळ्यासमोर मांडतो धर्मानं वागणाऱ्यांच्या लोकांच्यावरही सुद्धा संत महात्म्याने उपकार केलेला आहे आणि अधर्मानं वागणाऱ्यांच्या लोकांच्यावरही संत महात्म्याने उपकार केलेला आहे मी हा सिद्धांत एवढ्याकरता मांडतो की
ज्ञानोबारायांना काही लोकांनी त्रास दिला. महाराज त्यातलं पहिलं नाव घेऊन जातो, त्यांना विसोबा चाटे म्हणतात बरं का. आता विसोबा चाटे हे पहिल्यांदा मी नाव घेतो, कारण त्यांचं खरं नाव आहे. ज्यावेळेला मुक्ताबाईनं उपदेश केला, उपदेश केल्यानंतर त्यांच्यामध्ये नावामध्ये परिवर्तन झालं आणि त्यांचं नाव विसोबा चाटेवरून विसोबा खेचर झालं. पण खरं जर नाव काय असेल तर त्यांचं विसोबा चाटे होतं. ऐका, ज्ञानोबारायांच्या चरित्र कथेमध्ये आलेला भाग आहे बघा. मकर संक्रांतीचा सण होता. मला माहिती नाही तुम्ही मकर संक्रांतीचा सण साजरा करताय की नाही, पण आमच्या गावी मकर संक्रांतीला पुरणाच्या पोळ्या करतात. ज्ञानोबारायांनी मुक्ताईला सांगितलं, 4 भावंड आहेत बरं काही, ज्ञानोबार आहेत, मुक्ताबाई आहेत, सोपान काका आहेत आणि निवृत्ती दादा आहेत. ज्ञानोबारायांनी मुक्ताबाईला सांगितलं, मुक्ताई मकर संक्रांतीचा सण आहे, या मकर संक्रांतीच्या सणा दिवशी आम्हा भावंडांना काय गोड खायला घालशील ग. तर मुक्ताईनं सांगितलं, दादा मला आठवतंय म्हणायला लागले, माझे आई वडील आम्हाला सणावाराच्या वेळेला मांड खायला घालत होते. आता स्त्रीवर्ग माझ्या समोर बसलाय म्हणून तुम्हाला मांड परिचित आहे की नाही माहिती, पण आम्हाला फक्त पुरणपोळी माहिती आहे, पुरणाची पोळी. पण मांड ऐका, तुम्ही आळंदीला गेला, तुम्ही जळगावला गेला, तुम्ही त्या मराठवाड्याच्या भागामध्ये गेला तर मांड असताना हे मांड हातावर भाजलं, हातावर तयार करतात, असं मोठं तयार करतात बरं का. आणि त्याला भाजण्याकरता तवा लागत नाही, त्याला भाजण्याकरता मडक्यावर टाकावं लागतं आणि मग मांड भाजलं जातं. मुक्ताईनं ज्ञानदादांना सांगितलं, दादा आम्हाला मांड तयार करायचं आहे, दादा अलंकापुरीमध्ये जा आणि अलंकापुरीमध्ये जाऊन मांड तयार करण्याकरता जी सामुग्री लागते त्याची शिदा मागून घेऊन ये. ज्ञानोबाराय खांद्यावर झोळी अडकवली आणि सोपान काकांना घेतलं आणि माझे ज्ञानोबाराय अलंकापुरीमध्ये गेले. आजही या धर्ममंडपाच्या गादीवर राहून बोलतो, ज्ञानोबारायांनी पहिल्या घरासमोर हात पसरला, त्या घराचं नाव सांगतो, त्या कोराचं नाव सांगतो, त्या धर्माचं नाव सांगतो. 96 कोळी मराठ्याचं घर होतं बरं का. ज्ञानोबारायांनी झोळी पसरली आणि सांगितलं, भिक्षान देई माय, माझ्या घरामध्ये सामुग्री नाही आहे, माझी मुक्ताई आम्हाला मांड तयार करून घालणार आहे, त्याच्याकरता पीठ असेल तर वाढता का हो माय. त्यावेळेला त्या मराठ्याच्या माणसानं हातभर पीठ घेतलं आणि ज्ञानोबारायांच्या झोळीमध्ये टाकलं आणि ज्ञानोबारायांना सांगितलं की ज्ञाना कुणीतरी बघतील रे, त्याच्यापेक्षा एवढंसं पीठ घे आणि सट दिशी तुझ्या घराकडे निघून जा. कुणीतरी बघितलं, कर्मठ लोकांनी बघितलं तर ज्ञाना आम्हाला आळंदीमध्ये बोलायचं सुद्धा बंद करून टाकतील रे ज्ञाना. बघा त्यावेळेला संन्यासाची पोर म्हणून माझ्या ज्ञानोबारायांना हिणवलं जात होतं. माझ्या ज्ञानोबारायांना, माझ्या मुक्ताईला, माझ्या निवृत्ती दादांना, माझ्या सोपान काकांना धर्मामध्ये घ्यावं याच्याकरता शुद्धीपत्र मागण्याकरता ज्ञानोबाराय धर्मपीठासमोर हात पसरला. पण त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित घ्यावं एवढी मोठी शिक्षा दिली त्यांना लोकांनी, तरी सुद्धा ज्ञानोबाराय म्हणतात, माझ्या आईवडिलांच्या बाबतीत जे वाईट घडलं ना, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण आम्हाला तरी धर्मात घ्या. अहो ज्या घरासमोर पीठ मागितलं ते ज्ञानोबारायांनी पीठ घेतलं. पीठ घेऊन ज्ञानोबाराय झोळी घेऊन सोपान काकांना हाताला हात धरून ज्ञानोबाराय पर्णकुटीकडे जातात. पण सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट सांगू का हो, विसोबा चाटे नावाचे गृहस्थ ज्ञानोबारायांच्या समोर उभे राहिले आणि ज्ञानोबारायांना म्हणतात काय, अरे ज्ञान्या तुला माधुकरी मागण्याचा अधिकार कुणी दिला, संन्यासाचं पोर आहेस, गावच्या विशीवर टाकलेला आहे तुम्हाला आणि कशाला माधुकरी मागता. म्हणून माझ्या ज्ञानोबारायांच्या खांद्याची झोळी फाडली महाराज आणि त्या फाडलेल्या झोळीतून असलेलं पीठ रस्त्यावर ओतून दिलं. विचार करावं माझ्या ज्ञानोबारायांची काय अवस्था झाली असेल. मी खरं सांगू का, मी आजही या धर्ममंडपाच्या गादीवर आहे, नारदाच्या गादीवर आहे. याच्यावर खरा जर आमच्यावर कोण उपकार केला असेल तर तो माऊलीने उपकार केलेला आहे. आज माऊली जर या आयुष्यामध्ये नव्हते, ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया, या संप्रदायाचा पाया जर कोण असेल तर ते माझे ज्ञानोबार आहेत. ज्ञानोबारायांनी अपमान पचवला, रस्त्यावर पीठ टाकलं, त्या विसोबा काकानी त्या पिठामध्ये शेण ओतलं आणि रेगोट्या मारायला लागला. विचार करावं काय ज्ञानोबारायांची अवस्था झाली असेल. तरीही ज्ञानोबारायांनी सांगितलं, काका आमच्या आईवडिलांनी कोणाचं वाईट केले हो, आम्हाला एवढा त्रास देता, काय केलंय वाईट सांगा ना. पहिल्यांदा सहज बोलून शिकवलं बरं का. ज्ञानोबारायांनी पहिल्यांदा सहज बोलून उपदेश केला, काका आम्हाला नका मारू, आम्ही कोणाचं वाईट नाही केलो, आमच्या आईवडिलांनी कोणाचं वाईट नाही केलं, एवढा त्रास आम्हाला देऊ नका. तरीही सुद्धा काकानं ऐकलं नाही. आता शेणानं बरपटलेलं पीठ होतं, त्यातलं असार पीठ बाजूला काढलं आणि ज्ञानोबारायांनी सार पीठ घेतलं,
फाटलेली झोळी महाराज एकमेकाला बांधून तयार केली आणि त्यात शेणानं बरपटलेलं पीठ घेऊन ज्ञानोबाराय पर्णकुटी जवळ आले. आता सिद्धांत ऐका माझ्या मुक्ताबाईचा. मुक्ताबाईनं बघितलं आणि मुक्ताईनं बघितल्यानंतर, दादा अंगावरचे वस्त्र कुणी फाडले रे दादा, कुणी मारलं दादा तुला? मुक्ताईला ज्ञानोबरायांनी पहिला उपदेश केला, मुक्ताई वारकरी संप्रदायाची ध्वज पताका महाराष्ट्रावर डौलानं फडकवायची असेल तर तुला मला आज मार खावाच लागेल. काय ज्ञानोबरायांची भाषा आहे बघा. मुक्ताई, या वारकरी संप्रदायाची ध्वज पताका या भारतामध्ये उंच फडकवायची असेल तर मुक्ताई त्रास सहन कर, मार खा लोकांचा, पण वाईट काय बोलायचं नाही. जे घरांचे व्यंकटी सांडवत या सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्ञानोबरायांनी फाटलेली झोडी उघडली आणि मुक्ताईला शेणानं बरपटलेलं पीठ दिलं. पीठ बघितल्यानंतर मुक्ताई म्हणायला लागली, दादा शेणाचं पीठ आहे, याचं मांड काय तयार करायचं? मुक्ताईला उपदेश केला, मुक्ताई त्यातलं असारपीठ बाजूला टाक आणि जेवढं सारपीठ राहील ना त्याचं मांड तयार कर. एवढंच पीठ राहिलं हो माझ्या मुक्ताईच्या हातात. मुक्ताईनं मांड तयार केलं, पण मुक्ताईनं एक प्रश्नचिन्ह निर्माण केला, दादा मांड तयार करण्याचं पीठ मिळालं, पण याला भाजण्याकरता मडकं लागतं, ते मडकं कुठं आहे? सोपान काका म्हणायला लागले, दादा मी अलंकापुरीमध्ये जातो आणि मांड भाजण्याकरता मडकं घेऊन येतो. मुक्ताईनं सांगितलं, तुमचे हाल बघितलेत, आता तुम्ही जायचं नाही, आता मला थोडा त्रास सहन करू द्या. 7 वर्षाची मुक्ताई अलंकापुरीमध्ये गेली आणि अलंकापुरीमध्ये जाऊन कुंभार दादाच्या घरासमोर जाऊन मागणं मागायला लागली, दादा माझ्या भावंडांना मांड भाजायला मडकं पाहिजे रे, देशील का मडकं? मडकं देशील का म्हटल्यानंतर धर्मानं वागणारं घर होतं कुंभाराचं. त्यानं सांगितलं, मुक्ताई पाठीमागच्या दाराला ये, पाठीमागच्या दाराला एवढंसं मडकं पडलंय, तेवढं मडकं घे आणि कोणी बघायच्या आत इथून निघून जा. मुक्ताई पाठीमागच्या दाराला गेली, कोपऱ्यामध्ये पडलेलं मडकं घेतलं, मुक्ताईनं वस्त्रामध्ये गुंडाळलं आणि मुक्ताई पळायला लागले. पण जो ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये अपराध घडला तोच माझ्या मुक्ताईच्या जीवनामध्ये अपराध घडला. मुक्ताईला त्या विसोबा चाटेंनी बघितलं. विसोबा चाटेंनी बघितल्यानंतर मुक्ताईच्या केसाला हात घातला आणि महाराज ज्ञानोबरायांच्या चरित्रकथेमध्ये सांगितलंय, वर्णन केलंय, मुक्ताईला केसाला धरून रस्त्यावर ओढून मारलं हो माझ्या मुक्ताईला. 7 वर्षाच्या पोरीला मारलं नाही, याच्याही पुढं वाईट कर्तव्य केलं. हातातलं मडकं घेतलं आणि मुक्ताईच्या डोळ्यासमोर फोडून टाकलं. मुक्ताई घे म्हणायला लागले, कशाचं मडकं घेतीस? भावानं सुद्धा हेच केलं आणि तूही सुद्धा हेच करतेस. मी आजही बोलून जातो, मुक्ताईला आदिशक्ती म्हणतात बरं का, ती आदिमाया आहे. तिच्या तोंडातनं एखादा जरी वाईट शब्द गेला असता तर जाग्यावर गतप्राण झाला असता, एवढी ताकद माझ्या मुक्ताईमध्ये होती. पण मुक्ताईनं काहीही सुद्धा वाईट बोललेलं नाही. महाराज मुक्ताई धावत धावत ज्ञानोबरायांच्या जवळ आली आणि ज्ञानोबरायांच्या मांडीवर बसून ज्ञानोबरायांना घट्ट मिठी मारून रडायला लागली, दादा काही लोक आम्हाला त्रास देतात रे, आम्ही कोणाचं वाईट केलंय? ज्ञानोबरायांनी सांगितलं, मुक्ताई त्यांचं सोडून दे, तू त्यांना काय वाईट बोललीस का? बघा हो, एखादा आपल्या घरातल्या मुलाचं वर्णन करूया. एका परक्याच्या मुलानं जर आपल्या मुलाला मारलं तर पहिल्यांदा बाप म्हणतोय स्वतःच्या पोरग्याला, त्याला 4 लाथा घालून आलायस की नाही? पण विचार करा, माझ्या ज्ञानोबरायांची शिकवण आहे. ज्ञानोबरायांनी मुक्ताईला सांगितलं, मुक्ताई त्यांनी आपल्याला मारलं, त्याने आपल्याला अपमान केला, तू काही तुझ्या तोंडातून वाईट बोललीस का? नाही दादा, माझ्या आई वडिलांची अशी शिकवण नाहीये. मुक्ताई मडकं फुटलं ना, फुटू दे, तुला मांड तयार करायचंय ना, मांड तयार कर. आता भाजण्याकरता माझ्या ज्ञानोबरायांनी करोनी सायास शिकविती हा धर्म पाळला. दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवले, दोन्ही खोपर जमिनीला टेकवले आणि ज्ञानोबरायांनी पोटामध्ये योग अग्नी निर्माण केला. ज्ञानोबरायांची पाठ लाल झाली आणि मुक्ताईला सांगितलं, मुक्ताई माझ्या पाठीवर मांड टाक. मांड पाठीवर मुक्ताईनं टाकलं. टाकल्यानंतर एक विलक्षण घटना काय घडली माहितीये का आळंदीमध्ये? ज्या वेळेला मुक्ताईनं पाठीवर मांड टाकलं त्यावेळेला अलंकापुरीमध्ये विजांचा कडकडाट झाला आणि सगळ्यांच्या घरामध्ये सुगंधी वास सुटला महाराज त्या मांड्याचा. आता सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट सांगू का? पहिला जर वास कोणाच्या नाकात गेला असेल तर त्या वैऱ्याच्या नाकात गेला. अहो ग बसल का हो वैरी ते? घेतली भली मोठी काठी आणि म्हणायला लागला, मुक्ताईला मारतोच, कोण ज्ञानाला मांड दिलंय, कोण मुक्तेला मडकं दिलंय पाहतोच. म्हणून विसोबा काका दात चावत पर्णकुटी जवळ आला
महाराज पर्णकुटीजवळ येऊन दोन्ही टाचा वर केल्या आणि पर्णकुटीच्या झावळ्या बाजूला करून त्या विसोबा काकानं डोकावून बघितलं. डोकावून बघितल्यानंतर ज्ञानोबरायांच्या पाठीवर मांड भासतेलं मुक्ताईला बघितलं आणि विसोबा काकाच्या पायाखालची जमीनच हादरली. नव्हे हा सामान्य महिमा संतांचा. अहो हे बघितलं आणि विसोबा काका जाग्यावर लटलट कापायला लागला. ज्या पुरीला 2 तासापूर्वी केस धरून मारलं, ज्या मुलाच्या हातातलं झोळी फाडून त्याच्यामध्ये पिठामध्ये शेण ओतलं, आज ही पोरं पाठीवर मांड भासतायत. आता मुक्ताईनं मांड तयार केलं, 4 भाग केले. एक निवृत्ती दादांना दिला, एक सोपान काकांना दिला, एक ज्ञानोबरायांना दिला आणि मुक्ताई स्वतः एक भाग घेऊन, आता आम्ही लहान मुलांना मांड कसं देतो, पोळी कशी देतो, असा गुंडाळा केला. मुक्ताईनं एक घास तोंडात घालणार, एक घास तोडला. त्यावेळेला विसोबा काकानं त्या पर्णकुटीची ताटी थाडकन आपटली आणि मुक्ताईच्या हातातली उष्टी पोळी घेऊन खायला लागला. ज्यानं मारला बरं का त्यानं. आता त्यावेळेला चरित्रकथेमध्ये सांगितलंय, मुक्ताईच्या तोंडातनं एक शब्द बाहेर पडला, अरे हात खेचरा. काय बोलली मुक्ताईनं? हात खेचरा. खेचर या शब्दाचा अर्थ मराठी विश्वकोशामध्ये त्याला गाढव म्हणतात, पण संतांच्या विश्वकोशामध्ये, संस्कृत विश्वकोशामध्ये खेचर या शब्दाचा अर्थ पिशाच्य, जो दुसऱ्याचं उष्ट अन्न खातो तो. त्या विसोबा काकाने मुक्ताईच्या हातातलं उष्ट अन्न खाल्लं म्हणून तो पिशाच्य झाला. म्हणून पिशाच्याला संस्कृत भाषेमध्ये खेचर म्हणतात. म्हणून मुक्ताईनं हात खेचरा बोलल्यानंतर ज्ञानोबरायांनी मुक्ताईच्या तोंडाला हात लावलं. मुक्ताई, तुझ्या जिभाला हाड आहे का नाही? काय बोललीस? खेचर बोललीस? मी मातावर्ग पितावर्ग समोर बसलाय म्हणून बोलतो. इथून पुढं आतापर्यंत चिंतन सांगितलं हे थोडंसं बाजूला ठेवा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर दुसऱ्याच्या ताटातलं उष्ट अन्न खायचं असेल तर एक विधी करायचा, गायत्री मंत्र म्हणायचा, ओम भूम भुव स्वाहा तस्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि यो यो न प्रचोदयात. हा गायत्री मंत्र जर तुम्हाला म्हणता येत नसेल ना, तर शास्त्रामध्ये एक चिंतन सांगितलंय ज्ञानोबरायांनी, दुसऱ्याच्या पात्राला हात लावायचं, दुसऱ्याच्या पात्रातलं उष्ट अन्न आपल्या पात्रात घ्यायचं असेल, मुखानं रामकृष्ण हरी म्हणता येतं का नाही हो? एवढं करायचं. जर तुम्ही कोणत्याही विधीपूर्वक न विचार करता जर दुसऱ्याच्या ताटातलं उष्टान्न आपल्या ताटात घेऊन खाल्ला तर त्याच्यामध्ये महापाप सांगितलेलं आहे. खाणारा आणि देणाराही सुद्धा पिशाच्य आहे. म्हणून दुसऱ्याचं उष्टान्न खाताना पात्राला रामकृष्ण हरी म्हणायचं आणि मगच दुसऱ्याच्या ताटातलं उष्टान्न आपल्या हातात घ्यायचं आणि आपल्या ताटात घेऊन खायचं. हा सिद्धांत काळजीपूर्वक ऐका बरं का. हे चिंतन शास्त्री बुवांच्याकडूनच ऐकले. म्हणून हे कशा करता सांगतोय, ज्या वेळेला मुक्ताईच्या हातातलं उष्टी पोळी खाल्ली, मुक्ताईनं हात खेचरा म्हटल्यानंतर ज्ञानोबरायांनी मुक्ताईच्या तोंडाला हात लावलं. मुक्ताई, तुझ्या जिभाला हाड आहे का नाही? तर मुक्ताई म्हणायला लागली, दादा माझ्या तोंडातून वाईट शब्द गेला रे, मी काय करू, याच्याकरता काय प्रायश्चित्त भोगू दादा? माझ्या ज्ञानोबरायांनी सांगितलं, मुक्ताई त्या काकाच्या पायावर डोकं ठेव आणि त्याची माफी माग. खरं सांगावं, कोण कुणाची माफी मागायला हवी होती? खरं म्हणजे विसोबा काकानी ज्ञानोबरायांची मागायला हवी होती, मुक्ताबाईची मागायला हवी होती. पण ज्ञानोबरायांचा मोठेपणा आहे. मुक्ताबाईला विसोबा काकांच्या चरणावर लोटांगण घालायला सांगितलं आणि 2 मागणी मागायला सांगितली, मुक्ताई याचा उद्धार करून टाक. पहिल्यांदा सहज बोलून शिकवलं, सहज बोलून समजलं नाही म्हणून करोनी सायास शिकवती, याचा अर्थ म्हणजे पाठीवर मांड भाजून दाखवणं. कारण काही लोक म्हणतात माझ्या ज्ञानोबरायांनी चमत्कार केला. चमत्कार करल्या पाठीमागं शास्त्रीय कारणं होती. म्हैशी पुत्रा मुके बोलविली शुद्धी, चालविली भिंती बैसोनिया. म्हैशीच्या पुत्राच्या मुखातून शुद्धी बोलवली, याच्याकरता गर्भद्विजांचा हरविला. जड भिंती चालवली, याच्याकरता चांगदेवाचा भ्रम घालवला. याला कारण आहेत बरं का. काही लोक म्हणतात ज्ञानोबराय महाराज चमत्कारिक होते. नाही बरं का, ज्ञानोबराय चमत्कारिक नव्हते, तो महाविष्णूचा अवतार आहे ना. म्हणून ज्ञानोबरायांना महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर म्हणतात. त्यावेळेला मुक्ताईनं देवाकडे 2 मागणी मागितली आणि वैर्याचा सुद्धा उद्धार केला. हो, पहिलं मागणं मागितलं, पांडुरंगा या विसोबा काकाच्या बुद्धीमध्ये असलेला मल नावाचा जो घटक आहे ना, तो तेवढा काढून टाक. भगवंताकडे पहिलं मागणं मागितलं आणि भगवंताकडे दुसरं मागणं मागितलं, देवा या विसोबा काकाचा इतका उद्धार वाढव, इतका उद्धार वाढव,
वारकरी संप्रदायामध्ये अग्रगण्य स्थानावर असलेल्या ज्यांनी या वारकरी संप्रदायामध्ये 100 कोटी अभंग लिहिण्याचा संकल्प केला, अशा नामदेवरायांचं गुरुपद मुक्ताईनं विसोबा काकाला दिलं. विचार करा, नामदेवरायांचं गुरुपद कोण आहे? विसोबा खेचर. म्हणून कर्मठ वृत्तीनं वागणाऱ्या लोकांच्यावरही महाराज माझ्या ज्ञानोबरायांनी उपकार केलेला आहे. म्हणून सहज बोलणे हित उपदेश आणि करुणी सायास शिकविती हा संतांचा दुसरा उपकार. आणि धावत्या वेगामध्ये संतांचा तिसरा उपकार सांगतो. तुकोबरायांनी अभंगामध्ये सिद्धांत सांगितला, दृष्टांत सांगितला. तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती तैसे मज येती सांभाळीत. गायीच्या आणि गायीच्या पिलाचं उदाहरण दिलं. आता वत्स आणि धेनू दोघांना एकच आहे, पण वत्स म्हणजे काय आणि धेनू म्हणजे काय याच्याही मध्ये फरक आहे बरं का. वत्स याचा अर्थ गायीच्या पोटातून जन्माला आलेलं अवघं 5 दिवसाचं बाळ म्हणजे वत्स. आणि धेनू म्हणजे जी गाय व्यालेली आहे तिला वेवून म्हणजे बाळाला जन्म देऊन अवघा महिन्याभराचा कालावधी झालेला आहे, तिला धेनू म्हणतात बरं का. जसं महिनाभरात व्यालेल्या गायीचं आपल्या पिलावर प्रेम असतं, जशी पिलाचा सांभाळ करते तसे संत सुद्धा साधकाचा काय करतात? सांभाळ करतात. म्हणून संतांचा पहिला उपकार सांगितला मज निरंतर जागविती, दुसरा उपकार सांगितला करोनी सायास शिकविती, आणि तिसरा उपकार सांगितला तैसे मज येती सांभाळीत. माता माऊली, माझ्या चिंतनाची वेळ संपलेली आहे, पण जाता जाता तुमच्या पायावर नतमस्तक होऊन बोलतो. आज संप्रदायाची अवस्था खूप बिकट होत चाललेली आहे हो. आम्ही हिंदू धर्मामध्ये पवित्र धर्मामध्ये जन्माला आलो, पण खरं सांगा आज आम्ही या साधू महात्म्यांनी संत महात्म्याने आमच्यावर उपकार केला म्हणून आज इथं बसलेल्या प्रत्येकाला मी या गादीची शपथ घेऊन बोलतो. पांडुरंग परमात्म्याची आद्य जगद्गुरु तुकोबरायांची, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांची शपथ घेऊन बोलतो. किती लोक हिंदू धर्मामध्ये जन्माला आलोय म्हणून दररोज भगवद्गीता वाचतात आणि ज्ञानेश्वरी वाचतात हो. मी आज सर्वांना उघडपणे बोलतो, मी या नारदाच्या गादीवर बोलतो, कुणाच्या घरामध्ये ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी नसेल ना मला द्या, तुमची नावं द्या. मी मागच्या वेळेला सुद्धा बोलले, काही 2-3 लोकांना घरामध्ये मी ज्ञानेश्वरी पोच केल्या हुपरीमध्ये. कुणाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी नसेल, माझ्या स्वतःच्या खर्चानं तुमच्या घरात ज्ञानेश्वरी पाठवतो. पण इथून पुढे लक्षात ठेवायचं, दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्हाला वाचता येत नसेल, नातवाला बसवा, 2 ओळ्या त्याच्याकडून वाचून घ्या, पण ज्ञानोबराय वाचा हो, ज्ञानोबरायांना वाचा. ज्ञानोबरायांसारखा जीव लावणारा या पृथ्वी तलावर संत जन्माला आलेला नाही. माझ्या आयुष्यामध्ये अशा अडचणी येऊन गेल्यात, पण खरं सांगू मी तरलोय केवळ ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमुळे. हो, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी अंतकरणाला लावून फक्त माऊलींना एवढंच म्हणतो, माऊली तुमच्याशिवाय माझ्या आयुष्यात कोणी सुद्धा नाही. आज खरा जर माझ्यावर कोण उपकार केला असेल तर तो माऊलीने केलेला आहे. म्हणून जाता जाता एवढं आवाहन करतो, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी घरामध्ये ठेवा, दररोज त्याचं चिंतन करा, दररोज त्याचं वाचन करा. नाही समजले ना तरी वाचा, वाचता येत नाही ना मोबाईलवर लावा पण वाचा. नाही तुम्हाला मोबाईलवर ऐकता येत, घरामध्ये मोबाईल नसेल, मी तुमच्या घरामध्ये ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचतो. ज्याला वाचायला येतंय शेजाऱ्याच्या जवळ जाऊन मला 2 ओळी वाचून सांग बाबा, एवढं करा, पण ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचा. म्हणून संत महात्म्याने आमच्यावर उपकार केलेला आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय ध्रुवपदामध्ये म्हणतात, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई आणि ठेवी तो हा पायी जीव थोडा. या संतांच्या चरणावर आमचा देह जरी समर्पण केला तरी आम्ही कमी पडतो. म्हणजे तिथंही सुद्धा तुकोबराय म्हणतात, संतांच्या उपकाराची परतफेड आम्ही करूच शकत नाही, एवढी महान आहेत. म्हणून संत महात्म्यांची सेवा करा, संत वाङ्मय वाचा. एवढंच. आज कलियुगामध्ये तुम्हाला ज्ञानोबरायांचं दर्शन सगळ्यांना हवंय का हो? मी तुम्हाला घडवून देतो. तुम्हाला तुकोबरायांचं दर्शन हवंय ना, फक्त एवढंच करायचं, माऊलींची ज्ञानेश्वरी मनोपूर्वक वाचलं ना, त्यावेळेला ज्ञानोबराय तुम्हाला दर्शन देतात बघा. जगद्गुरु तुकोबराय तुम्हाला दर्शन हवे असतील ना, त्यांचा एक अभंग घ्यायचा आणि त्या अभंगाप्रमाणे आपलं मार्गक्रम करायचं. जगद्गुरु तुकोबराय त्यावेळेलाच दर्शन देतात. हा खरा त्यांचा दर्शनाचा भाग आहे. म्हणून संत महात्मे केलेल्या उपकाराची जाण आपल्याला असली पाहिजे. हा कृतज्ञ भाव नेहमी सर्वांनी ठेवा. उद्यापासून ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचा, पारायणाला जास्तीत जास्त लोकांनी बसा. एवढं आज मापक असं मागणं तुमच्या डोळ्यासमोर मांडतो आणि माझ्या चिंतनाला या ठिकाणी थांबतो. झालेल्या सेवेमध्ये यत्किंचित का होईना माझ्या मुखातून एखादा वाईट अपवित्र शब्द गेला असेल तर माझ्या वाणीचा दोष आहे म्हणून समजा. जे काही सत्य साच खरं शास्त्र चिंतन सांगितलं हे केवळ माझं नसून माझ्या श्रीगुरूंचं आहे. झालेली सेवा तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पण करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले टाळकरी वृंदावरून मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही, पण बाहेर गावावरून आलेले माझ्यावर नितांत वारकरी संप्रदायावर प्रेम करणारे या सर्व साधक मंडळींच्या चरणावर मी सेवा समर्पण करतो. पखवाज वादक आहेत, मृदंगाचार्य आहेत, ज्ञानवंत श्रोते आहेत, त्याचबरोबर साऊंडवाले सिस्टीमवाले दादा आहेत. या कार्यक्रमाकरता
या धर्ममंडपाकरता ज्यांनी 1 रुपयापासून लाख रुपयापर्यंत मदत केली त्यांच्या चरणावरही सेवा समर्पण करतो. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर सेवा समर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. काय सांगू मिया संतांचे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यासी भावी उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा, सहज बोलणी हित उपदेश करुणी सायास शिकविती, काय द्यावे त्यासी भावी उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनू एक चित्ती, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे त्यासी भावी उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. म्हणा शेवटचे चाल. म्हणा म्हणा देवा. तुका म्हणे म्हणा म्हणा सुंदर सुंदर म्हणा. बरोबर आहे. तुका म्हणे वत्स धेनू तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, 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 तैसे मज येती सांभाळीत, तैसे मज येती सांभाळीत, काय द्यावे दासी वावे उतराय, काय द्यावे त्यासी वावे उतराय, सांभाळीती, कैसे मज येत सांभाळीती, काय द्यावे यासी भावी उतराई, काय द्यावे यासी भावी उतराई, ठेवितो पायी जीव थोडा, ठेवितो पायी जीव थोडा, जीव थोडा जीव
थोडा देवी तो हा पायी जीव थोडा देवी तो हा पायी जीव थोडा काय त्यागे भावे उतराई काय द्यावे यासी भावे उतरा काय द्यावे असी वावे उतराई काय द्यावे असी वावे उतराई काय द्यावे असी वावे उतराई काय द्यावे यासी 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 वावे उतराई ठेवितो पाये जीव थोडा ठेवितो पाये जीव थोडा ठेवितो पाये जीव थोडा ठेवितो पाये जीव थोडा काय द्यावे यासी वावे उतराई 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 जय विठ्ठल जय विठ्ठल कुंढाली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव जय विठ्ठल जय विठ्ठल हा विठ्ठल जय 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 विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल हा विठ्ठल जय जय कुंढाली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरी जय बोल